बरं झालं तू आलीस. तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मला. ये आत ये. काय ग, काय झालं? कशा संदर्भात बोलायचं होतं तुला? अगं काय सांगू तुला, काहीच कळत नाहीये मला. अगं नक्की काय झालंय सांग तरी. अगं कसं सांगू तुला, ह्यांचा जॉबच सुटलाय. काय? हो ना, कंपनीने ह्यांच्या सकट 50 जणांना जॉबवरून काढलाय. बापरे. अगं ही तर खरंच चिंताग्रस्त परिस्थिती आहे. हो तेच ना, आता हे सुद्धा नवीन जॉबच्या शोधात बाहेरच गेलेत. हे बघ, तू काळजी नको करूस. आज नाही तर उद्या जॉब मिळेलच. तू काय त्याची चिंता करू नकोस. आणि कुठलीही परिस्थिती ही कायमस्वरूपी नसते. एक ना एक दिवस ती परिस्थिती नक्कीच बदलते. आणि कसं आहे, संघर्ष हा प्रत्येकाच्याच वाट्याला असतो ग. अगं आज जरी तुझी वेळ ही वाईट असली ना, तरी उद्या तुझी वेळ नक्कीच चांगली येईल. फक्त थोडा धीर धर आणि देवावर पूर्ण विश्वास ठेव. हे बघ, तू चांगले कर्म केलेस ना, तर त्याचं फळ तुला चांगलंच देईल देव. आणि हो, काळजी करू नकोस, मी कायम आहे तुझ्यासोबत. अगं अशा परिस्थितीत मी तुला साथ देणार नाही तर कोण देणार? थँक्यू. तुझ्याशी बोलून खूप मन हलकं झालंय. मनावरचा ताणही कमी झालाय. एक मैत्रीण म्हणून तू मला जो आधार दिलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. अगं त्यात काय एवढं, ते तर माझं कर्तव्यच आहे.